होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्यापलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण अरुणा अरविंद पठाडे या वहिनींना भेटणार आहोत। डोंबिवलीला राहणारी ही माऊली घराघरातल्या होम मिनिस्टर आणि त्यांच्या मदतीला येणारी ही हेल्थ मिनिस्टर। या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःसाठी कधी वेळ मिळालाय का? साऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। घ्या उखाणा। माहेर माझं प्रेमळ, सासर माझा हौशी, अरविंद रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। काय हो, कसं वाटतंय? छान वाटतंय। छान वाटतंय म्हणताना तुमच्या मनात आता उखाणा सुरू आहे हे मला जाणवलेलं आहे। घ्या उखाणा घ्या। वाटाण्याची भाजी, त्यात खोबरं घातलं किसून किसून, बर अरुणा गेली रुसून, तिला समजवताना मी गेलो सुकून। म्हणजे ना, खोबऱ्याचे दोन प्रकार असतात माहिती आहे तुम्हाला, ओलं खोबरं आणि एक सुकं खोबरं। तुमचा चेहरा सुक्या खोबऱ्यासारखा झालेला आहे। वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची। हे मिस्टर नमस्कार। हे आई आहेत माझ्या। नमस्कार। ह्या मावशी आहेत। नमस्कार। हे माझ्या बहिणीचे मिस्टर। नमस्कार। ही माझी बहिणीची मुलगी। बर। ही माझी मावशीची नात। हो। आणि ही माझी लहानी मुलगी। अरे वा। आणि ही मोठी मुलगी। अरे वा वा। काय करता आपण माऊली? घरकाम। कुठे करता? धनश्री साने म्हणून आहेत त्यांच्याकडे। त्यांच्या घरी अजूनही इतर घरं आहेत। मग किती किती घरांमध्ये? 10 घरं आहेत। दिवसभरात 10 घरांमध्ये जातात तुम्ही? हो। सकाळी दिवस सुरू किती वाजता होतो? आता शाळा चालू तर 5 वाजल्यापासून सुरू होतो। म्हणजे सकाळी उठता? हां। मग आधी घरातलं काय काय? आधी घरातलं मग डब्बा मुलांचं तयारी हे करून। कितीला बाहेर पडता? मी 9 वाजता पडते। 9 वाजता घरातून बाहेर। पहिलं कोणाकडे जाता? पहिले साटम म्हणून आहेत त्यांच्या घरी। तिकडे किती वेळ असता? तिथे अर्धा पाऊण तास। हां। तिथे काय करता? मग घरातलं म्हणजे भाजी पोळी मग भांडे लादी सगळं हे सगळं जे काय असेल तिकडनं अर्ध्या तासाने निघता। हां। दुसरं कोणाकडे जाता? एक सादले म्हणून आहेत। सादले। हां। तिकडनं म्हणजे बरेचसे घर आहेत। अशा 10 घरांमध्ये जाता तुम्ही दिवसभरात? हां। एवढं सगळं करून घरी कितीला येता? 2 पर्यंत येते। दुपारी? हो, दुपारी। काय स्पीड आहे हो तुमचा। आम्ही दोघी मिळून करतो। म्हणजे तुम्ही आणि माझी आई आई दोघी जणी तुम्ही मिळून करतो एका घरात। म्हणजे एखाद्या घरात एखाद्या दिवशी तुम्ही नाही गेलात तर या जातात? नाही, दोघी एकत्रच जातो। सुट्टी घेतली तरी दोघी एकत्रच घेतो। म्हणजे ह्या दोघी नसतील तर घरातलं काम होणार नाही, हो की नाही? काय कसं वाटतं एवढी मेहनत करते बायको? अभिमान वाटतो, छान वाटतं आणि की मला अशी बायको मिळाली, तिने मला सांभाळलं एवढं। आपण काय करता? मी जॉबला जातो। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 14 वर्ष। कसं काय भेट कशी झाली? ह्यांचे मी स्वाध्यायला जायची। हां, ह्यांचे मामा मामी इकडेच डोंबिवलीला राहायच्या। मग त्यांच्यामध्ये मी जाऊन मग ते ओळख मग त्यांनी सुचवलं हे स्थळ। आठवतो 14 वर्षापूर्वीचा तो दिवस? आठवतो ना। काय आठवतंय? कारण की ज्या वेळेस मला मामांनी सांगितलं की मुलगी बघतोय तुझ्यासाठी, डोंबिवलीला ये, आणि मला माहीत नाही की त्या दिवशी डोंबिवलीला हिला घरी आणणार आहेत। बरं। मग? आणि ज्या वेळेस तिला बोलवलं त्यावेळेस ती कामावरूनच आलेली आणि हिला माहीत नाही की मी येऊन बसलेलो आहे। ही तशीच आलेली होती। मग असं म्हणजे काय साडी वगैरे घालणं वगैरे तिला माहित नाही, साधी सरळ होती। पहिल्याच नजरेमध्ये पसंत करून टाकलं। करून टाकली? म्हणजे पसंत टाकली म्हणजे ना? पसंत केली। हो ना, त्याच दिवशी। पण तुम्हाला कधी कळलं की मुलगा बघायला आलाय तुम्हाला? नाही, नंतर मग आईने सांगितलं। मग तुम्ही काय लगेच होकार दिला? नाही, का? आम्ही थांबलेलो। का हो? म्हणजे सगळं घरातलं त्यांची म्हणजे मामा होते, मामा मामी, मग त्यांनी सगळं सांगितलं की आहे सगळे व्यवस्थित आहे, मुलगा बिनव्यसनी आहे। तुम्हाला विचारतो, 14 वर्ष झाली लग्नाला, हो। कशी साथ दिली या माऊलीनं? छानच साथ दिली, सांभाळून घेतलंय, खूप सांभाळून घेतलेलं आहे। म्हणजे? कारण की माझे आईवडील नाही आहेत, त्यामुळे ही माऊली जी आहे सासूबाई त्यांनी खूप सांभाळलं मला। म्हणजे मला आईवडील नसल्याने आईचं प्रेम मला तिकडे दिसलं, त्यामुळे मला असं वाटलं की माझं कुटुंब म्हणजे तेच झालं आता मी घाटकोपरला होतो। आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पहिली मुलगी झाली आणि झाल्यानंतर 1.5 महिन्यात आम्ही दुसरं घर घेतलं डोंबिवलीला। म्हणजे ही रूम वगैरे आम्हाला घ्यायचा होता तिकडे डोंबिवलीमध्ये, पण या माऊलीने, या सासूबाई आहेत माझ्या ना, त्यांनी खूप मला हेल्प केली की मला पैशाची अडचण होती त्यावेळेस, जॉबही त्यावेळेस बरोबर म्हणजे नव्हताच, त्यामुळे त्यांनी पैशाची मदत केली।
पहिला रूम, ही मुलगी झाली त्यावेळेस माझा पहिला रूम झाला आणि आम्ही थोडं स्टेबल आता किती मुलं तुम्हाला? हे 2 मुली आहेत. मग पहिली मुलगी झाली तेव्हा पहिला रूम, हा, पहिला रूम 1 झाला. रूम. दुसरी मुलगी झाली तेव्हा मग परत दुसरा दुसरा रूम. नाही म्हणजे पहिला पहिला मुलगी झाली की रूम घेता तुम्ही? नाही, दुसरा रूम म्हणजे पहिला 1 रूम मध्ये घेतलेला. अच्छा, मग 2 रूम झाला. 2 रूम गेले. मला सांगा, तुमच्या आईला आपल्या आईप्रमाणे आईने सुद्धा तुमच्या प्रेम केलं हो, आणि हा जावई नाही तर मुलगाच झाला घरात. हो. कसं वाटतंय? छान वाटतंय. किती कष्ट करतात सगळेजण, हो कारण की? आम्ही दोघीच बहिणी आहेत आईला. मग आम्हीच, आई आणि माझी आजी म्हणजे आईची आई, आम्ही सगळे एकत्रच राहतो. ज्या साने कुटुंबाकडे तुम्ही काम करता त्या कुटुंबात तुम्ही करता आणि तुमची आई पण त्यांच्याकडे. पहिले आजी एकत्रच होती. करतो. माझी आई आणि मी आधी करायची. तुमची आई, हा, हा तुम्ही हा आणि आता ह्या पण. आता आता आम्ही दोघी Actually काय आहे की तिसरी पिढी एकाच घरामध्ये काम करते. आणि आतापर्यंत करतोच आहे ते कामं. त्यांनी खूप सपोर्ट केला. लग्नाला म्हणू नका, घराला म्हणू नका, प्रत्येक गोष्टीत उभा राहतात ते. एक मिनिट थांबा ना. ते साने कुटुंब काय म्हणताय तुमच्याबद्दल जरा ऐकूया. हो हो नमस्कार, मी डॉक्टर सौ धनश्री साने. अरुणा, तिची आई कांता आणि आजी अशा 3 पिढ्या आमच्याकडे कामाला येत होत्या आणि आताही आहेत. म्हणजे अरुणा ही आमच्या ह्या दोघी जणी आमच्या जणू घरातलीच एक मंडळ माणसं असल्यासारखं आमचं त्यांच्याशी नातं आहे. स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रामाणिकपणा, सांगितलेलं काम करण्याची वृत्ती, ह्या सगळ्याच या आम्हाला जवळ आणण्यासाठी आणखीन कारण ठरली. ती मला मुलीसारखीच आणि त्यामुळे हे नातं आणखीन घट्ट आणि जवळचं जिव्हाळ्याचं झालं. झी मराठी या वाहिनीने हा ही एक अतिशय उत्तम उपक्रम जो आहे की ज्यामध्ये घरात काम करणाऱ्या महिला जी मदत करतात त्यांच्या मदतीची योग्य ती पोचपावती त्यांच्यापर्यंत देण्यासाठी हा जो एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल झी मराठी आणि श्रीयुत आदेशजी बांदेकर यांच्या ह्या कल्पनेला मी मनपूर्वक दाद देते. साने कुटुंबाची प्रतिक्रिया कसं वाटतंय? छान वाटतंय. ह्याच का त्या? हो हो, या जास्त त्या. आहे. या किती त्या. प्रेम करतात तुमच्यावर. ह्याला तर मुलीप्रमाणे नाही मानतात नाही, त्या. मुलीच्या वरचं करतात. करतात, खूप करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढे असतात. बरं, जावई कसं आहे हो तुम्ही? जावई पण दोन्ही छान आहेत, मुलासारखे. मुलासारखे म्हणजे खूप प्रेम करतात. खूप खूप म्हणजे जावई वाटतच तुम्हीच नाहीत, चांगले मुलंच आहेत आहेत. म्हणून जावई नाही चांगले. नाही नाही, असं नाही नाही हा, बरोबर. नाही, दोन्ही चांगले आहेत, सगळे साथ देतात. आज म्हणून इथपर्यंत आहेत आम्ही. तुम्ही इतकी वर्ष इतके कष्ट करतायत माऊली. हो. तुमच्या आईने कष्ट केले, तुम्ही केले, आता तुमची लेक करते. हो हो खूप कठीण प्रसंग असतील ना हो, असतील त्यावेळेला? प्रसंग होते, खूप होते. त्याच्यातून हे मार्ग काढून निघालो आम्ही. कधी कधी आम्हाला जेवायला नसायचं, अरे बापरे. झोपडपट्टीत होतो आधी आम्ही. मग ह्या तिथून कांचन- मग आम्हाला अशी ओळख केली, कामं भेटत नव्हते. मग एकाने असं सुचवलं होतं, बदलीवर दिलेलं होतं, हे साने काकूंचं काम होतं ते. मग तिथून आमची सुरुवात चांगली झाली. हा, कांचन कुलकर्णी होते ना, हा, त्याने आम्हाला घर घेऊन दिलं. घर घेऊन दिलं मला. झोपडपट्टीत तिथे येतं, ते म्हणतात हे एरिया बरोबर नाही, 2च मुली आहे, तू चांगल्या ठिकाणी राहायला पाहिजे, तर मी एक घर घेऊन देते. तर त्यांनी ती घराची मदत त्यांनी केलेली. म्हणजे स्वतःहून हो. त्यांनी हा स्वतःहून त्यांनी दिलं घर घेऊन. काय बघा ना, याला म्हणतात नात्या पलीकडचं हो, नातं. हो, अजून काय असतं? माझं नातेवाईक इकडे जास्त नाहीये, सगळं गावाला आहे. पण बघा, ही सगळी साने काय किंवा कुलकर्णी कुटुंब काय, हो, या हो, हे दोन सगळ्यांनी आणि मला दातार खूप कुटुंब, साथ. हो. या सगळ्यांनी नात्या पलीकडचं नातं जपलं. कारण तुम्ही त्या घरात तितकं आपलंस हो हो करून हो घेतलं. हो किती मस्त. असं जर प्रत्येकाने विचार केला तर भविष्यात कुणीच दुःखी राहणार नाही, नाही. नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद हो, राहील. हो. पण आता तुमच्या लेकीच्या चेहऱ्यावरती जावई आनंद आणून देणार का, हो. हे मला बघायचंय. एक आता आव्हान आहे त्यांच्यासाठी. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ मिळवून देणार आहात. 3 फोटो दाखवणार आहे. ते तुम्ही ओळखले तर या माऊलीला तुम्ही आज सोन्याची नथ बक्षीस मिळवून देतायत का जावई? थांबा बघूया आता. हे काय आहे? हे मोत्याचे झुंबर आहेत कानाचे. अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं. दुसरं, हे काय आहे? नेकलेस सेट. अभिनंदन. हे काय आहे? ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी. अरे वा, कसं काय ओळखता हो तुम्ही? काय पूर्वी सोनाराकडे होता की काय कामाला? अभिनंदन, अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. मावशी बोलावू.
जावं चांगले तर आमचं बी पाहून चारा चांगला करतात. बरं. आम्ही पण घरच्यासारखं त्यांच्याकडे आहोत. एवढं वर्ष झालं. खूप आनंद आहे. मस्त वाटलं. आणि तुम्हाला भेटून तर आनंद झालाच झाला. टीव्हीवर बघत होतो मेन तुम्हाला बघून खूप आनंद झाला. खरंच आनंद झाला. किती मस्त. मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. मुलींना विचारायचंय काय बाबा आईबद्दल? आई खूप चांगली आहे. आमच्यासाठी एवढं सकाळी उठून काम करत असते, आम्हाला टिफिन देत असते, सकाळी रेडी करत असते. बाबा पण ऑफिसमध्ये जाऊन खूप मेहनत करतात आमच्यासाठी. तर पण मला तुला विचारायचंय, असं एकत्र सगळे पिकनिकला किंवा असे कुठल्या तरी रिसॉर्टवर कधी गेले होते तुम्ही? नाही, इतकं 2दा-3दा फक्त गेलो. पण आज आम्ही आलोय या होम मिनिस्टरच्या ह्याच्यात. काय हो, कसं काय मजा केली आज? आज खूप मस्त मजा केली. मस्त मजा केली. काय काय केलं सांगा मला. कॅरम खेळलो, कॅरम खेळलो, क्रिकेट खेळलो, आणि अजून लुडो, लुडो, बॅडमिंटन. स्विमिंग पूल. कोण कोण गेलं? आजी पण गेली स्विमिंग पूल मध्ये? आजी स्विमिंग पूल मध्ये गेलेले? क्रिकेट. आजी क्रिकेट खेळली? थोडं थोडं आपली मजा म्हणून आपलं बरं केलं, बरं केलं, बरं केलं. आणि काय काय केलं? ॲडव्हेंचर केला ऍडव्हेंचर काय? कोण कोण? दोघांनी. ऍडव्हेंचर म्हणजे काय केलं? ते असं लटकून जातो ना. लटकून? बांधून. अच्छा, कोण कोण गेले लटकून? आम्ही तुम्हाला नाही नेलं? एकट्याच गेला लटकून? हे बरं आहे, नाही लटकून जायचं तिकडे एकटीलाच पाठवलं तुम्ही. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, अशी मजा मस्ती करायचा आजचा दिवस आहे. हो. असा दिवसभरात रोज सकाळी उठल्यापासून मला माहिती आहे की एक दिवस सानेकडे गेला नाहीत तुम्ही तर कदाचित त्यांना त्रास होईल, हो. म्हणून तुम्ही एकमेकींच्या वेळा सांभाळून तिकडे जातच असणार. अशा वेळेला आज इथे जेव्हा यायला निघाला एक त्यांनी दिवस, स्वतःहून सुट्टी दिली. त्या म्हणाल्या तुम्ही जा, आम्ही घरातलं बघूच, उद्या येतो कामाला, मग उद्या बघ तुला काय करायचंय ते. किती मी मस्त. म्हणलं चालेल. आज सगळ्यांनीच सुट्टी, 10 घरी होतो, 10 घरी दिली. सगळ्यांनी सुट्टी दिली. 10ही घरांनी सुट्टी हो दिली. हो, सगळ्यां घरी. त्या सकाळी 10ही 6:30 ला घरांना निघालो. मी नमस्कार करतो की धन्यवाद. या माऊली कायम तुमच्यासाठी राबत असताना आज एक दिवस त्यांच्या आनंदासाठी हो. तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलंय त्या 10ही कुटुंबांना हो. माझा नमस्कार. माझं नाव रितेश कदम. मी यांचा छोटा जावई आहे. मी बाकी आईंचं तर काय सांगूच नाही शकत. त्यांनी तर सर्व सांगूनच दिलंय. भरपूर त्यांनी आमच्यासाठी पण भरपूर मेहनतच घेतली. वहिनींबद्दल काय म्हणणं आहे? त्या पण खूप हेल्पफुलच आहेत, कारण की मागून त्या भरपूर माझी पण मदत करतात. सांगत नाही ते कधी कधी घरातमध्ये पण. आणि तसे त्यांचे मिस्टर पण म्हणजे माझे मोठे साडू ते पण भरपूर आहेत, हेल्पफुलच आहेत भरपूर. बरं, आता ना तुमची मुलगी एक चित्र काढणार आहे. बर. ते जर तिने काढलेलं चित्र बाबांनी ओळखलं तर तुम्हाला बाजूबंद बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघा, धमाल मजा मस्ती बरोबर बक्षीस सुद्धा घेऊन घरी जायचं. चालेल चालेल. गरम चहाची किटली. किटली, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. थँक्यू. एरवी काम करणाऱ्या या माऊली आज दिवसभर स्वतःचा आनंदाचा घालवण्यासाठी सहकुटुंब एक रिसॉर्टवरती आलेले आहेत आणि यथेच्छ मजा लुटत आहेत. पंछी बनू उडती फिरू असं म्हणत तारेवरून जेव्हा त्या गेल्या तेव्हा काय वेगळं वाटत. कसं वाटतं वरून? छान वाटतं. खाली बघताना थोडं भीती वाटते खाली, हा, पण मस्त आहे. पहिल्यांदाच आलोत नाही, पहिल्यांदाच असं एवढं आम्ही कधी असं आलोच नव्हतं एवढ्या याच्यामध्ये. हा. खूप आज बरं वाटला. हो ना. मी तुम्हाला बघून बरं वाटलं खूप जरासं. धन्यवाद माऊली. परत तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? घरच्यांची आणि सासरच्यांची. तिकडचे कोणीच नाही आले, कारण की जॉबमुळे
सुट्ट्या नाही त्यामुळे नाही. तुम्ही? तसं सगळ्यांची क्षमा मागू शकतो, कारण की आयुष्यामध्ये काही ना काही छोट्या छोट्या गोष्टीने आपला काहीतरी सगळ्यांना त्रास झालेलाच आहे, त्यामुळे मी सगळ्यांची क्षमा मागतो. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? काय वहिनी, कुठला बदल केला पाहिजे? तसा तर काय नाही, आहे ते बरोबर आहेत. कुठलाच बदल नको? ते रागावतात का कधी तुमच्यावर? नाही. नाही तुम्ही रागावता का त्यांच्यावर? नाही. बघा बघा. हा. आणि तुम्ही? माझंही नाही. काहीच नाही. हे मस्त आहे तसेच राहा. व्यवस्थित आहे, कधी काही हे नाही, म्हणजे असं तक्रारच नाही त्यांची. कोणाची? यांची दोघांची, की घरी वेगळे राहतात, काय झालंय आपल्या याच्यावर आलंय, आई तुम्ही बोला किंवा काय, असं कधीच येत नाहीये. व्यवस्थित आहे, काहीतरी बदल करण्यासारखं असं काही घडतच नाही घडत काही. कशाला व्यवस्थित सगळं आहे, सगळं काही छान आहे. बदलू नका, असेच आनंदात राहा आणि दिवसागणिक हा आनंद तुमचा वाढत राहू दे. 3 पिढ्या सातत्याने घरकामाचं काम करतायत, हो. पण त्या सगळ्या कुटुंबामध्ये त्या प्रत्येक कुटुंबानी खरं तर मालक आणि कामगार किंवा मालक आणि घरी काम करणारं कुणीतरी हे अंतरच पुसून टाकलंय. आणि असंच जर सगळ्यांनी केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं माणसाने माणसाचा जो आदर करायचा आहे तो आदर दिवसागणिक वाढत जाईल आणि सगळ्यांच्या घरात सुखाची भरभराट होईल. तुमच्या सगळ्या कुटुंबाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्हाला दोघांनाही भविष्यात खूप आनंद लाभू दे, तुमच्या घरात सुख लाभू दे आणि कायम एकमेकांचं असंच प्रेम वाढत राहू दे, असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. दिवसभराच्या आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.